ठरलं तर मग मालिकेचा आजचा एपिसोड ना इतका जबरदस्त आहे ना की तुम्ही बघत बसाल आणि इतकी मजा येणार आहे ना, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जी सायली असते ना ती मात्र प्रियाला मुद्दामून सांगत असते की हा पदर बघ तू कसा लावला आहेस, तो पदरही तुझा नीट लागला गेलेला नाही आहे, थांब मी तुला हा पदर नीट लावून देते. आणि असं बोलूनच ना ती आता तिला पदर नीट लावून द्यायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला ती मुद्दामून ना ती पाठीमागे जे खून असते ती खून दाखवायचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ती खून तिला दिसते ना तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या या अर्जुनला सुद्धा समजतं की हां बरोबर, ती लोक जे विचार करत होते, जे ठरवत होते ते आता फायनली त्यांना समोर दिसलेलं असतं आणि त्यामुळेच त्यांना आता थोडं रिलॅक्स वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पूजेचा मान यावर्षीसुद्धा इथे असणाऱ्या या प्रियालाच हवा असतो. पण त्याच वेळेला कल्पना म्हणत असते की मागच्या वर्षी तुम्ही दोघांनी जोडीने पूजा केली होती ना, मग यावर्षी जाऊ दे ना, या दोघांना तेवढी पूजा करून घेऊ दे प्लीज, चालेल ना, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता एवढ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता काही केल्याना तयार हे व्हायलाच लागत असतं प्रियाला. प्रिया आता आपल्या मनाचा मोठेपणा दाखवते आणि प्रिया जेव्हा एवढा मोठेपणा आपला दाखवू लागते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारे सायली अर्जुन हे दोघंही जण जोडीनं पूजा करतात. दोघंही जण जेव्हा जोडीनं पूजा करतात ना तेव्हा प्रार्थना हेच करत असतात की ती दोघंही जण बबलीचं सत्य शोधत आहेत, तर त्यामध्ये त्यांना यश यायला हवं, यासाठी त्यांची प्रार्थना आता सुरू असते. मग आता इकडे अस्मिता आणि त्याचसोबत सचिनही प्रार्थना करत असतात. त्या सचिनला काही पडलेलं नसतं, पण दुसरीकडे मात्र अस्मिताला असं वाटत असतं की आपल्याबद्दल जे काही झालं आहे ते कुठेतरी थांबायला हवं, म्हणजे जे काही पैशांचं टेन्शन आहे ते कमी व्हायला हवं, तेव्हाच जाऊन तर आमच्या आयुष्यात ना सुख येणार आहे आणि आमचा संसार पुन्हा एकदा बहरणार आहे असंही वाटत असतं. दुसरीकडे आता अश्विन आणि त्याचसोबत प्रिया देखील गुढीची पूजा करत असतात. इकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे दोघंही जण बोलत असतात की आपण आता बऱ्याच कामामध्ये यशस्वी होत आहोत, आता इथून पुढे सुद्धा आपल्याला अशीच यशस्वीरित्या कामं करायची आहेत. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत राहत असतात. इकडे मात्र आता मैना जी आहे ना ती प्रचंड चिडलेली असते. मैना आता तवतव करून बोलत असते आणि बघितलं का, ती तर सांगत होती ना की आता एवढीच वेळ उरलेली आहे आणि तेवढीच वेळ उरलेली आहे, आता कुठे गेलं सगळं काही, विसरली की काय ती, असं कसं विसरू शकते हां. आता नाही लक्षात येत का तिने काय काय आपल्याला सांगितलं होतं, आणणार होती ना समोर आपल्या त्या प्रियाचं म्हणजेच बबलीचं खरं रूप, आता कुठे राहिली ती, मला माहिती आहे ना ती काही सक्सेस करू शकणार नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. तेवढ्यातच ना शांता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. शांता म्हणत असते की तुला काही कळत नाही ना तर तू शांत हो, मला माहिती आहे ना की ती काय काय करू शकते, एकदा का तिने सांगितलं ना की त्या सगळ्या गोष्टी ना ती बरोबर करणार आहे, त्यामुळे उगाच आहे ना आरोप करूच नकोस, असंही आता म्हटलं जातं. तेवढ्यात तिथे आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन ना आता शांताला बोलत असतो की तुम्ही बोललात ना ते अगदी बरोबर आहे, कारण आहे ना या लोकांना असंच वाटतं, याला विश्वास नसतो आणि त्यामुळेच ना हे सगळं काही घडून येतं. पण मी तुम्हाला सांगते ना, आम्हाला माहिती आहे, आमचा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, हेही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की आज तुमच्यासमोर खरं रूप तर येणारच आणि त्याचसाठी तर आम्ही आलेलो आहोत, असंही आता म्हटलं जातं. आता इकडे जेव्हा अर्जुन येतो ना तेव्हा मुद्दामूनच ना मैना मागे पुढे बघत असते, म्हणजेच ना ती आता बघू लागते की कुठे सायली दिसते का, पण सायली आलेली नसते म्हणून मैनाची चिडचिड होत असते. का काय झालं, ती हरलीच ना, बघितलं ना, नाही ती हरलेली नाही आहे, ती तुम्हालाच तुमच्या मुलीचं खरं रूप दाखवण्यासाठी तिची तयारी सुरू आहे. मग आता खरं रूप दाखवायचं असतं ना त्यासाठी इथे खास करून अर्जुन गेलेला असतो आणि अर्जुनच्या दुसऱ्या हातामध्ये मैनाचा मोबाईल असतो आणि दुसरीकडे एक व्हिडिओ कॉल चालू असतो. मैनाच्या मोबाईलवरना मुद्दामून अर्जुन
अर्जुन आता प्रियाच्या फोनवर फोन करतो. प्रियाच्या फोनवर फोन केल्यावर आता सारखी प्रियाची चिडचिड होत असते. प्रिया म्हणत असते की काय हा मूर्खाचा बाजार आहे यार, वैताग येतो यार सतत फोन येत राहिल्यावर. ही मैना जरा शांतपणे पडूही देत नाही असंही आता प्रिया बोलत असते. तर इकडे सदा म्हणत असतो, इकडे असणाऱ्या मैनाला बघितलंस का, तू हिच्याकडे पैसे मागितलेस, तू एवढंही तिला सांगितलंस की मला बरं वाटत नाही आहे, तरीसुद्धा बघ ना ती कशी निवांत पडलेली आहे, तिला काहीच वाटत नाही आहे असंही आता इकडे सदा मैनाला सांगत असतात. दुसरीकडे आता सायली अजूनच दाखवू लागते आणि म्हणत असते की थांबा, तुम्ही फक्त बघतच राहा. आता अर्जुनने मुद्दामून मेसेज केलेला असतो मैनाच्या फोनवरनं जेव्हा तो आता मेसेज करतो ना, तेव्हा आता इकडे तो मेसेज वाचून अजूनच खरे रंग प्रियाचे बाहेर येऊ लागतात. म्हणजेच तो मेसेज असा असतो की तू कधी पैसे देणार आहेस. त्यावर ती म्हणत असते की मरताय ना तर मरा, बरं होईल एका वेळी मेलात तर, कारण मी तरी या सगळ्या जाचातना सुटून जाईल असंही ती आता म्हणत असते. आणि हे सगळं ऐकून ना मैना आणि सदाला धक्का बसतो. पण इकडे आता सायलीकडनं चुकून ना त्या दरवाजाला धक्का लागतो आणि त्यामुळे ना सायली थोडी अशी चलबिचल, प्रियालाही थोडा डाऊट येऊ लागतो. प्रियाही विचार करते की कोणीतरी आहे का, आणि म्हणूनच बेडवरून उठून इकडे तिकडे पाहत असते पण तिला कोणी दिसत नाही. तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येऊन सदा आणि मैनासोबत बोलत असते आणि म्हणत असते की बघितलं का तुमच्या मुलीचं खरं रूप, तुम्हाला हेच रूप हवं होतं ना, आता समजलं का तुमच्या मुलीचं खरं रूप. आता मैना आणि सदा यांना आता प्रियाचं खरं रूप कळलेलं असतं आणि त्याच वेळेला खरंच ना अशी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी. खरंच तेव्हाच का हे सगळं समजलं नाही, आम्ही उगाच आहे ना हिला साथ देत राहिलो असंही मैना बोलत असते. खरंच सायली, तू आमच्यासाठी खूप काही केलं आहेस. तू आमची पोटची मुलगी नसूनसुद्धा, पण या मुलीने आमची पोटची मुलगी असूनसुद्धा आमच्याबद्दल जराही विचार केलेला नाही आहे. हिला ना काहीसुद्धा वाटत नाही, आम्हाला सतत नावं ठेवायची एवढं काय ते तिला कळतंय आणि त्यामुळेच ना ती हे सगळं काही करत आहे. पण आजच्या नंतर आहे ना सायली, तुला काही मदत हवी असेल ना तर सांग, मी तुला मदत करायला एका पायावर तयार आहे. कारण आहे ना जी मुलगी आम्हाला महत्त्व देत नाही ना, त्या मुलीची सुद्धा आम्हाला कदर नाही. तिला तर शिक्षा ही व्हायलाच हवी. ती खोटं बोलून जे ऐशो आरामात जगते ना ते तिचं बंद व्हायला हवं. तेव्हा तर कुठेतरी जाऊन तिला तिची अक्कल येईल आणि तिला स्वतःची अद्दलसुद्धा घडेल. आणि यासाठी मी तुझी मदत करायला तयार आहे असं सदाने आणि मैनानं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सायलीला खूपच बरं वाटतं. दुसरीकडे आता सायली अर्जुन आहे ते झोपतात. तर आता इकडे सकाळ झालेली असते. सायलीने आता अर्जुनसाठी कॉफी आणि बिस्किट्स हे दोन्हीही आणलेले असतात. मग आता त्या वासानेच इकडे अर्जुनला जाग येते. अर्जुन म्हणत असतो की वाव, कॉफीचा सुगंध खूपच सुंदर आणि त्याचसोबत माझे फेवरेट कुकीजसुद्धा असंही तो म्हणतो. आणि आता ते कुकीज खायला तो बसतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो की आज तुझ्यासाठी माझ्यासाठी कॉफी आणि तुझ्यासाठी तू चहा आणलायस बरोबर. आता ह्या दोघांचाही मेळ बघणा कसा घडून येतो ते, म्हणजे आपण कधीही असा विचार केलाच नाही ना. मग बघ एकत्र आपण मिक्स करून हे प्यायचं का असंही तो आता म्हणतो. पण ती म्हणते की हे कसं चांगलं लागेल. त्यावर आता तो म्हणत असतो की बघ का नाही चांगलं लागणार, मी तुला सांगू का. बघ आपण दोघं जे आहेत ते वेगवेगळ्या स्वभावाचे आहोत, तरीसुद्धा आपण दोघंही जण एकत्र आहोतच की. मग आपलं नातंही तसंच हळूहळू असंच बहरत जाणार आहे जसं ह्या कॉफीप्रमाणे आणि चहाप्रमाणे. म्हणूनच मला असं वाटतं ना की आज आपण दोघंही जण ही कॉफी आणि चहा मिक्स करून एकत्रच एका कपमध्ये प्यायचं. कशी वाटली आयडिया. सायलीला ही आयडिया ऐकूनच ना खूपच जास्त हसू येत असतं. सायली म्हणत असते की खरंच हे चांगलं लागेल का. अर्जुन म्हणतो चल ना आपण ट्राय तर करूया आणि तूसुद्धा माझ्यासोबत इथेच बसून ही कॉफी प्यायची आहे, म्हणजे कॉफी आणि चहा जे मिक्स केलं आहे ना ते. मग आता सायली म्हणते की ठीक आहे. दोघंही जण बसलेले असतात आणि तेव्हाच ना त्यांच्या गप्पा सुरू होतात. अर्जुन छान अशा सायलीसोबत गप्पा मारत असतो. म्हणजे ना एक एक करून त्यांचं जे काम होत असतं, एक एक करून जे कोडी सुटत असतात ना, त्यामुळे आता सायली आणि अर्जुन हे खूपच जास्त खुश असतात आणि त्यामुळे
त्यामुळेच ना आता ते कॉफी पीत असताना एकदम आनंद साजरा करत असतात. दुसरीकडे प्रियाने आता सगळ्यांसाठी स्वयंपाकही दुपारचा रेडी केलेला असतो आणि त्याचसोबत आता इकडे तिने डब्बासुद्धा वगैरे भरून ठेवलेला असतो आणि ती तो डब्बा आता भरून अश्विनला देते. अश्विनला म्हणत असते की त्या दिवशी माझ्यामुळे तुझा डब्बा पडला आणि त्यामुळे ना मला खूप वाईट वाटलं, पण आता नाही, घे, ह्या डब्यामध्ये तुझ्या आवडीचं सगळं काही दिलं आहे. त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की दिवसेंदिवस ना मी नव्यानं तुझ्या प्रेमात पडत जातोय. कसं जमतं तुला एवढं सगळं? जेव्हापासनं तुझ्यात बदल गेले आहेत ना, हे बदल मला खूप जास्त आवडलेत. आणि असं बोलूनच ना तो आता तिच्या जवळ येत असतो. त्याच वेळेला ती त्याला लांब करते आणि म्हणत असते की चल, तुलाही जायचं आहे ना, उशीर होते हॉस्पिटलमध्ये जायला, पेशंट्स वाट बघत असतील. आणि असं बोलून हळूच ती त्याला आता लांब करते आणि लाजू लागते. त्यावर मात्र आता अश्विन म्हणत असतो की आहा, माझी बायको किती गोड दिसते लाजताना. इकडे आता अश्विन टिफिन वगैरे घेऊन निघालेला असतो. तेव्हा इथे खूप जास्त चिडचिड ना या प्रियाची होत असते. प्रिया आता विचार करते की काही झालं ना तरीसुद्धा मला ना आता ते पैसे तर पाठवायला हवेत, कारण रात्री तिने फोन सायलेंटला ठेवलेला होता आणि आता जेव्हा ती बघते तेव्हा महिना सदाचे मेसेज आलेले आहेत आणि तिने आता पैसे सांगितले आहेत तर पैसे तर पाठवायला हवेत. मग एक काम करते, तिचा जो माणूस आहे ना त्याला ती आता कॉल करायचं ठरवते आणि त्याला कॉल करून म्हणते की माझं जरा एक काम कर. मग आता तो म्हणत असतो की बोला ना मॅडम, काय हुकूम करायचं आहे ते सांगा. मग आता ती सांगू लागते की बघ, तुला ना एक काम करायचं आहे, ते म्हणजे सदा आणि मैनाकडे जायचं आहे आणि मी तुला काही पैसे पाठवते, ते पैसे त्यांना तेवढे नेऊन दे. त्यावर मला काय भेटणार आहेत? अरे तुलाही तुझा वाटा भेटेल, पण तेवढं काम माझं कर, असंही आता तिने त्याला सांगितलेलं असतं. ती जेव्हा ते हे सगळं काही त्याला सांगते ना तेव्हा तो काम करायला तयार असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आरामात एकदमच ना सायली बसलेली असते आणि हे सगळं बघून अर्जुन चकित होतो. अर्जुन सायलीला बघतो आणि म्हणतो, काय गं सायली, आज काही घरात कामं वगैरे नाही आहेत का? एवढी निवांत बसली, म्हणजे माझ्यासाठी नाश्त्याची वाट बघत नाही तर सकाळच्या वेळेला तुझी किती धांदल असते. त्यावर मात्र आता अर्जुनला सायली म्हणत असते की हो ते तर असतंच हो, पण आज ना मस्त असा आराम आहे. का पण का? अहो आज नाश्ताही बनवून झालेला आहे आणि जेवणही दुपारचं झालेलं आहे. हे सुद्धा त्या प्रियाने केले. हे ऐकूनच ना आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, खरंच ना ही मुलगी ना काय काय म्हणून करेल ना काहीच सांगता येत नाही. एवढी सगळी तयारी आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट करते ती, म्हणजे सगळ्यांनाही वाटलं पाहिजे ना की किती गुणाची आहे ती. मग आता सायली आणि अर्जुन बोलत असतानाच अर्जुन म्हणत असतो की आपल्याला आता मैना आणि सदासुद्धा सपोर्ट करणार आहेत, त्यामुळे हिचं नाटक जे आहे ते जास्त दिवस आपण चालवू देऊ शकणार नाही आहे. पण आहे ना मला असं वाटतं की आपण आहे ना पटकन आहे ना ह्याचा विचार करायला हवा. म्हणजेच मला असं वाटतं आहे का की आपण आहे ना ह्यांची DNA टेस्ट करायला हवी, असं अर्जुनचं म्हणणं असतं. अर्जुन म्हणत असतो पण त्यासाठी प्रियाचा आपल्याला केस लागणार आहे. सायली म्हणत असते की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, तुम्ही काळजी करू नका. आता प्रिया त्याचसोबत मैना आणि प्रतिमाची DNA टेस्ट करायचं ठरत असतं. तर दुसरीकडे आता अस्मिताला जा नाश्त्यासाठी ती येते का असे विचार, असंही आता कल्पना विमलला सांगत असते. तेवढ्यातच अस्मिता तिथे आलेली असते. अस्मिता तिथे आल्यानंतर थेट आता प्रताप यांना तिच्या अकाउंटबद्दलच विचारू लागते आणि ती म्हणत असते की बाबा, माझ्या अकाउंटचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते तुम्ही बँकेमध्ये बोललात का? झालं आहे का तुमचं बोलणं, हे जरा मला सांगा ना. त्यावर आता ते म्हणू लागतात की हो माझं झालं आहे बोलणं, त्यांना मी सांगितलं आहे, नको काळजी करू. ते म्हणाले आहेत की काही टेक्निकल इश्यू आहे, होतील सॉल्व, असंही त्यांनी सांगितलं आहे. हेही आता बोललं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की अगं अस्मिता, तुला काही पैसे हवे असतील तर सांग ना, आम्ही देतो ना वरच्यावर खर्चाला. मग त्यावर मात्र आता सचिन म्हणत असतो की ते काहीच नाही, पण आम्हाला हे म्हणायचं आहे की जर काही प्रॉब्लेम होणार असेल अकाउंटचा तर तसंच बघायला हवं ना. म्हणजे जर उद्या जाऊन कोणी जास्तीचे पैसे काढले आणि त्याचा परिणाम सगळा झाला तर मग काय करायचं,
याने नुकसान होईल ना, म्हणून मला असं वाटते की आपण याकडे बारकाईनं जरा बघायला हवं, असं देखील आता सचिन म्हणत असतो. जेव्हा सचिन या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा लगेच तिथे आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन लगेच बोलतो की ते पैसे तुला तुझ्यासाठी खर्चाला हवे आहेत की उगाच काळजी दाखवायची म्हणून तू बोलतोय. पण आता अस्मिता अर्जुनला म्हणत असते की हा माझ्या अकाउंटचा विषय चाललेला आहे, त्यामुळे अर्जुनना तू मध्ये बोलूच नको आणि सचिनला तर काही म्हणूच नको, असंही आता म्हटलं जातं. मग आता इकडे मात्र भांडणं नको म्हणून अस्मिता तिकडनं निघून गेलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया म्हणत असते की मी सगळ्यांसाठी नाश्ता केला आहे, चला सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. कल्पना आता प्रियाचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की खरंच ग तन्वी, तू किती आजकाल घरच्यांचा विचार करायला लागलीस. म्हणजे आम्ही सकाळी पूर्ण आवरून यायच्या आतच तू सगळ्यांसाठी रेडी करून ठेवलं सगळं काही, यातच खूप आलं. खरंच ना, आज आम्ही खूप जास्त खुश आहोत. तर प्रियाचा फोन आलेला असतो प्रियाला, म्हणून प्रिया फोनवर बोलायला बाहेर गेलेली असते. तोपर्यंत सायली ही युक्ती करायचं ठरवते. सायली आता कल्पनाला म्हणत असते की आई, तुम्हालाही वाटतं ना की तन्वी खरंच खूप काही करायला लागली आहे, तर आपण तिच्यासाठी काहीतरी करायचं का? जोपर्यंत प्रिया आता बाहेर फोनवर बोलायला गेलेली असते, तोपर्यंत सायलीने आता या संधीचं सोनं करायचं ठरवलेलं असतं. म्हणजेच आता ती कल्पनाला म्हणत असते की तुम्ही ना मुद्दामून ना तन्वीचं कौतुक करा आणि तुम्ही माझ्याकडे जी ही चावी आहे ना, ही सुद्धा तुम्ही तन्वीला द्या, असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा हे सगळं काही म्हणते ना, तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की सायली, तुला तरी कळतंय का हे सगळं तू काय बोलतेस? सायली म्हणत असते की आई मला कळतंय, थांबा थोडं मी तुम्हाला सांगते, पण तसंच वागा हां. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रियाला त्या माणसानं फोन केलेला असतो, मी तुम्ही दिलेले पैसे द्यायला गेलो होतो, पण तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर तर कोणीसुद्धा नाही आहे. मग आता हे लोक गेले तरी कुठे, हा मोठा प्रश्न ना आता पडलेला असतो प्रियाला. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. मग आता ती म्हणत असते की एक काम कर, तुझा जो काही हिशोब आहे तुझ्यापुरती ठेवून घे आणि त्याचबरोबर आता त्याच्याकडून जे आहे ते पैसे मागून घेत असते. तोही म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पैसे पाठवतो. पण इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये हेच सुरू असतं की नेमकं झाले तरी काय, म्हणजे हे सदा महिना कुठे गेले असतील, सायलीने तर सदा महिन्याला गायब केलेलं नसेल ना, असं मनामध्ये कुठेतरी झालेलं असतं. कारण हे सदा महिना तिने सांगितलेलं होतं की घराबाहेर पडायचं नाही, पण आता हे गेले कुठे असतील. तोपर्यंत दुसरीकडे आता सायलीने सगळं काही प्लॅनिंग जे आहे ते व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती हे सगळं प्लॅनिंग समजावून सांगते ना, तेव्हा मात्र कल्पनाला हे आधी पटत नसतं. पण सायली आता कल्पनाला म्हणत असते की आई प्लीज माझ्यासाठी. म्हणजेच आता कल्पनाला सायली सांगत असते की बघा आई, आपल्याला ना हे सगळं नाटक थोड्या वेळासाठी का होईना करायचं आहे. म्हणजेच ही तिजोरीची चावी तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे आणि तुम्ही सांगायचं आहे की माझ्याकडनं ही जबाबदारी तुम्ही प्रियाला देत आहात. बघा हे आपल्याला हे सगळं असं करायचं आहे. मग प्रताप आता सायलीला म्हणत असतात की सायली, हे सगळं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, नको ग तिच्याकडे ही जबाबदारी. पण आता सायली म्हणत असते की बाबा थोडं थांबा ना, बघा तरी ना, असं बोलून ती आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे बाहेर प्रियाला कंटिन्यू सदा महिन्याला कॉल करायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिला असं वाटतं की निदान आपण फोन करून तरी बघावं की काय होतंय ते, कुठपर्यंत हे कुठे गेले असतील याचा विचार ना प्रियाच्या मनामध्ये येत असतो. पण इकडे आता कल्पना ही प्रियाला आवाज देऊन आतमध्ये बोलवू लागते. कल्पना जेव्हा आता प्रियाला आतमध्ये बोलवते ना, तेव्हा आता प्रिया म्हणते की इथे माझं वेगळंच टेन्शन आणि ह्यांचं वेगळंच. आता थोडं काही होईना शांत बसायला हवं, नाहीतर ह्यांना पुन्हा डाऊट येऊ शकतो, असाही ती विचार करते आणि तिचा फेस वगैरे ती नॉर्मल करते आणि ती आता आतमध्येच जायला निघते. जेव्हा आता ती आतमध्ये जायला निघते ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुन तिची वाट बघत असतात. प्रिया आतमध्ये आल्यावर कल्पना मुद्दामून तिचं कौतुक करत असते. कल्पना तिला म्हणत असते की तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणजेच तुला एक गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी तू खूप काही करतेस, पण आता ती वेळ आलेली आहे. प्रियाला असं वाटतं की ह्यांच्यासाठी जे काही मी नाटक करते ते ह्यांना कळलं की काय, आता माझं काही खरं नाही, काय करावं यात
द्विधा मनस्थितीत आता ती अडकलेली असते आणि त्यामुळेच ना टेन्शन तर तिला अफलातून आलेलं असतं. तेवढ्यातच अश्विनला सुद्धा फोन करून बोलवून घेतलेलं असतं, पण अश्विनही तिथे हजर असतो. अश्विन आता म्हणतो की काय झालं आहे, मला एवढं घाईघाईनं का बोलवलंय, मम्मा काय झालं आहे. तर मग आता कल्पना प्रियाला सांगू लागते की बघ, आतापर्यंत ना आम्ही सकाळी उठून येईपर्यंत या तन्वीनं सगळ्यांसाठी ना नाश्ता आणि जेवणही रेडी केलं होतं. म्हणजे आम्ही कुठेतरी ना तन्वीला ओळखण्यामध्ये कमी पडलो, हे तर आता मला कळलेलं आहे. तन्वी या घराची जबाबदारी अगदीच उत्तमरित्या घेते. तुलाही वाटतंय ना तसं, तर कर सांग. मग आता अश्विनही म्हणत असतो की हो आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. सायली ही म्हणू लागते की म्हणजे आई तुम्हाला म्हणायचं काय आहे, मी या घराची जबाबदारी व्यवस्थितरित्या घेत नाही आहे का. मग आता कल्पना म्हणत असते की सायली, मला तसं म्हणायचं नाही आहे, पण आजकाल तुझं जास्त घरात लक्ष नसतं, पण तेवढं ना तन्वीचं या घराकडे लक्ष असतं. तन्वी या घरासाठी खूप काही करत असते. तिला काय हवं नको या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित मॅनेज करत असते आणि त्यातच बघायचं आहे की मला ती हे घर व्यवस्थित सांभाळू शकते का, आणि म्हणूनच घरची जबाबदारी मी आता तिला देणार आहे. द्या इथे किल्ल्या. आणि असं बोलून आता सायलीकडनं त्या घराच्या किल्ल्या काढून घेतलेल्या असतात आणि प्रियाकडे सोपवलेले असतात. प्रिया तर आता हातामध्ये घराच्या किल्ल्या आल्यामुळे ती खूप जास्त खुश होते आणि ती आता म्हणत असते अश्विनला, अश्विन, आईने मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, आई काळजी करू नका, हे घर मी आता एकदम उत्तमरित्या सांभाळेन. अश्विनही खूप जास्त खुश असतो आणि प्रियाला तर आतमधून एवढ्या उकळ्या फुटत असतात ना की तिला आता सक्सेस झाल्यासारखं वाटत असतं. त्यातच आता सायलीमध्ये पडत म्हणत असते की आई आता खूप झालं, तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, हे सगळं नको करायला हवं होतं. तुम्ही ना हिला ओळखत नाही, हिचे दाखवायचे आणि खायचे दात ना वेगळे आहेत, तुम्ही अजूनही तिला ओळखण्यात कुठेतरी कमी पडलेलं आहात असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आता कल्पना म्हणत असते की मला असं काही वाटत नाही आहे, तिला तिचा हक्क तर मिळायलाच हवा आणि ती जे काही करते ते योग्य करते हेही मला माहिती आहे. पण इकडे आता सायलीने प्रियाकडनं ती चावी हिसकावून घेतलेली असते, कारण त्यावर माझा हक्क आहे आणि माझाच हक्क राहील असंही आता सायली म्हणत असते. त्याच वेळेला अर्जुनही आता आवाज चढवत असतो, कारण आता अर्जुनलाही त्याच्या आईचं म्हणणं पटत नसतं, जे की प्रियाला चावी देणं. प्रिया आता त्या चावीसाठी आता तुतुमेमे करत असते, पण सायलीने चावी हिसकावून घेतल्यामुळे आता मात्र घरात राडे होऊ लागतात. सायली म्हणत असते की तुम्हाला आई माहिती नाही ही मुलगी कशी आहे ते, त्यामुळे ही घराची जबाबदारी उत्तमरित्या घेऊ शकत नाही, हिच्यावर तर काडी मात्रही विश्वास ठेवू नका, हेही आता सायलीनं स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना ती आता प्रियाकडून ती चावी हिसकावून घेते आणि आता त्यांची भांडणं वाढत चाललेली असतात. तर अश्विनही म्हणत असतो की सायली बहिणी पहिल्यांदा चावी देऊन टाक, पण सायली काही ऐकायला तयार नसते. सायलीने सरळ सरळ स्पष्ट नकार दिलेला असतो. ती म्हणत असते की मी नाही देणार आहे, माझं ठरलं आहे, याच्यावर फक्त माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे. मग प्रिया आता त्या सायलीने घेतलेल्या चावीसाठी तिचा जीव नुसता वरखाली होत असतो, कारण तिला असं वाटत असतं की यावर फक्त आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे आणि त्यामुळेच ना ती आता खेचून घ्यायचा प्रयत्न ती आता करू लागते. जेव्हा आता ती खेचून घेत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे प्रिया तिला काही करून द्यायला मागत नसते, तर सायली ही आता म्हणत असते की हे मी तुला देणार नाही, कारण यावर माझा हक्क आहे आणि मी तुला ना असं सहजासहजी काही मिळू देणारच नाही आहे. आणि असं बोलून तिच्या हातात ना ती चावी हिसकावून घेत असते आणि दुसरीकडे प्रियालासुद्धा ती चावी हवी असते. त्यामुळे आता त्यांचं तुतुमेम होतं. खरं तर सायलीचं हे मोठं नाटक असतं, सायलीला ते केस मिळवायचे असतात आणि यासाठी सायलीने हे सगळं काही केलेलं असतं. आणि जेव्हा सायलीला आता तिचे केस मिळतात, म्हणजे अक्षरशः सायलीने तिच्या झिंज्या उपटलेल्या असतात, तेव्हा कुठे जाऊन सायलीला केस मिळतात आणि अर्जुन त्यावेळेला चकित असतो की कधीही न भांडणारी आज एवढी भांडून गेलेली असते. आणि त्यामुळेच आता अर्जुनला सायली म्हणत असते की यामध्ये सुद्धा कारण होतं आणि ते हे आहे, आणि असं बोलून ती आता ते दाखवू लागते. आणि ते केस बघितल्यानंतर अर्जुन खूपच जास्त खुश होतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.